2-3 दिवसापूर्वीपर्यंत म्हणजे 17 मार्चपर्यंत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा मृत्यू झालाय आणि त्यांचे एआय व्हिडिओ जारी केले जात आहेत अशा पद्धतीच्या अफवा पसरत होत्या. त्यानंतर बेंजामिन नेतन्याहू आणि यूएस अँबॅसेडर माईक हक्काबी यांची एक मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमधून ते बाहेर येतानाचा एक व्हिडिओ आलेला होता, ज्यामध्ये हक्काबी नेतन्याहूंना विचारत होते की मला तर कळलं की तुम्ही मृत झाला आहात. त्यावेळी नेतन्याहू म्हणतात, मी मृत नाही झालेलो, मी जिवंत आहे आणि माझ्याजवळ हे एक पंच कार्ड आहे. या पंच कार्डमध्ये काही लोकांची लिस्ट आहे. त्या लोकांना मी या लिस्टमधून एक एक करून डिलीट करायचं काम करतोय. आता आम्ही कालच 2 लोकांना यामधून डिलीट केलं, असं बेंजामिन नेतन्याहू सांगतायत. म्हणजे थोडक्यात या युद्धामध्ये जिथं अमेरिका त्रस्त आहे, अमेरिकेतली जनता त्रस्त आहे, डोनाल्ड ट्रम्प यांना समजत नाहीये की नेमकं आपण काय करतोय. जे मध्यपूर्वेतले इतर अरब देश आहेत, जे अमेरिकेला मदत करण्यासाठी या युद्धात उतरले होते, ते सगळे होरपळून निघतायत. त्याचवेळी इस्रायलला मात्र या युद्धाचा तसा म्हणावासा फटका बसलेला नाही. या युद्धामध्ये जर कुणी एक विनर असेल आत्ताच्या घडीपर्यंत, तर तो इस्रायल आहे असं आपण म्हणू शकतो. याचं कारण म्हणजे 2च दिवसापूर्वी इस्रायलनं फक्त 24 तासांच्या आत, म्हणजे जेव्हा नेतन्याहूंनी हा पंच कार्ड दाखवलं, त्या पंच कार्ड दाखवल्यानंतर परत एक असं पकडून एकूण 24 तासामध्ये 3 इराणच्या महत्त्वाच्या नेत्यांची हत्या इस्रायलनं केलेली आहे. म्हणजे एवढ्या वेगानं सध्या इस्रायल घुसलेला आहे इराणमध्ये आणि एवढ्या वेगानं तो आपले जे काही उद्दिष्ट आहेत ती यशस्वीपणे पूर्ण करतोय. नेमकं काय चाललंय आणि या सगळ्याचा परिणाम कसा झालाय, कुणाकुणाचा मृत्यू झालाय, ते सगळं बघूया या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. 16-17 मार्चला इस्रायलने इराणवरती जे एअर स्ट्राईक्स केले, हे एअर स्ट्राईक्स वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केले. या एअर स्ट्राईक्समध्ये 3 महत्त्वाच्या इराणी नेत्यांचा मृत्यू झाला. यातला एक IRGCचा कमांडर होता. एकूण या 3 जणांच्या पैकी सर्वात महत्त्वाचे होते सिक्युरिटी काउन्सिलचे चीफ असणारे अली लारिजानी. यामध्ये दुसरा महत्त्वाचा व्यक्ती होता इंटेलिजन्स मिनिस्टर इस्माईल खतीब आणि तिसरा महत्त्वाचा माणूस होता बसीज म्हणजे पॅरामिलिटरी फोर्सेसचे चीफ असणारे गुलाम हुसेन सुलेमानी. या तिघांना देखील इस्रायलनं एकाच दिवसामध्ये मारून टाकलं. त्यामुळे इस्रायल जे काही करतोय तो त्याच्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे करतोय. आतापर्यंत एकूण जर लिस्ट काढली मागच्या जून महिन्यापासून या फेब्रुवारी मार्चपर्यंत, तर आतापर्यंत 40 इराणच्या महत्त्वाच्या नेत्यांचा बळी इस्रायलनं घेतलाय फक्त या 8 ते 9 महिन्यांच्या पिरियडमध्ये. इतक्या वेगानं इस्रायल इराणमध्ये घुसतोय आणि घुसत राहिलेला आहे. जेव्हापासून हे युद्ध चालू झाले तेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प हे इराणमधल्या या सगळ्या IRGC आणि या महत्त्वाच्या सगळ्या नेत्यांच्या जीवावर उठलेले आहेत. त्यांना असं वाटतं की हे युद्ध चालू ठेवण्यामध्ये इराणचा महत्त्वाचा रोल आहे. ॲक्च्युली युद्ध चालू ठेवण्यामध्ये अमेरिकेचाच महत्त्वाचा रोल आहे, हे ते विसरत आहेत. पण इराणने हे युद्ध चालू ठेवल्याबद्दल ते त्यांच्यावर चिडलेले आहेत आणि त्यांनी $10 मिलियन बक्षीस देखील त्यातल्या काही महत्त्वाच्या नेत्यांच्यावर जारी केलेलं होतं. त्यापैकी एक होते अली लारिजानी. अली लारिजानी हे मागच्या 20 वर्षांपासून इराणमधले अतिशय टॉप लीडर होते. अली लारिजानी हे प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट देखील होते, पण ते झाले नाहीत, हा भाग वेगळा. पण तरी देखील इराणमध्ये एक खासदार म्हणून, तिथले सिक्युरिटी काउन्सिलचे चीफ म्हणून, याशिवाय आणखी काही महत्त्वाची पदं त्यांनी आतापर्यंत भूषवलेली आहेत. आणि हे सगळी पदं भूषवताना ते अली खामेनी यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते. अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर जर लगेच दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तुम्ही चर्चा ऐकल्या असतील, तर त्यावेळेला असं ऐकलेलं होतं की लारिजानी हे त्यांचे सक्सेसर म्हणजे त्यांचे वारसदार ठरू शकतील आणि इराणचे पुढचे सुप्रीम लीडर होऊ शकतील. पण इतर काही कारणास्तव कदाचित ते धर्माच्या अभ्यासामध्ये ते कमी पडले असावेत किंवा इतर गोष्टींच्यामुळं त्यांचा नंबर लागला नाही. नाहीतर अली लारिजानी हेच दुसरे नंबरचे नेते असणार होते, पण प्रत्यक्षात ते झालं नाही. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे अली लारिजानी हे सुरुवातीपासून या मताचे होते की इराणनं आपला अणुबॉम्ब बनवला पाहिजे आणि कोणत्याही प्रकारची न्यूक्लिअर डील अमेरिकेबरोबर करायला नाही पाहिजे. जरी केली तरी आपल्यावरती कुठलेही निर्बंध नसावेत, सँक्शन्स मात्र हटले पाहिजेत, अशा मताचे ते होते. एक प्रकारचे अली लारिजानी हे हार्डलाइनर होते. अशाच प्रकारचे आणखी एक हार्डलाइनर होते बसीज म्हणजे पॅरामिलिटरी फोर्सेस IRGCचे चीफ असणारे गुलाम हुसेन सुलेमानी. यांचा देखील इस्रायलने केलेल्या एअर स्ट्राईक्समध्ये मृत्यू झाला. आणि आणखी एक म्हटलं तसं इस्माईल खतीब, अगोदर इस्माईल खतीब यांच्या मृत्यूचा दावा इस्रायलने केलेला होता, तो इराणनं मान्य केला नव्हता, पण अर्थात शेवटी तो त्यांना मान्य करावा लागला की त्यांनी त्यांना बरोबर मारलेलं आहे. असं म्हटलं जातंय की लारिजानी यांची हत्या करण्यासाठी त्यांच्या जवळच्या माणसानं टिप दिली किंवा दुसरी एक गोष्टीची शक्यता वर्तवली जाते, ती म्हणजे त्यांनी कुठला तरी एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस ऑन केला, जो त्यांनी मागच्या 17-18 दिवसात केलेला नव्हता. तो त्यांनी 16 तारखेला केला. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस ऑन झाल्यानंतर त्यांचं लोकेशन ट्रॅक झालं आणि त्यांना
एअर स्ट्राईक करून इस्रायलनं मारून टाकलं. अशा पद्धतीनं इस्रायल इतक्या व्यवस्थितपणे इराणमधल्या प्रत्येक माणसाला ट्रॅक करू शकतोय, ही गोष्ट खरोखर विस्मयचकित करणारी आहे. पण इस्रायलनं एवढे महत्त्वाचे लीडर संपवले असले तरी त्यांची जे नवीन रिप्लेसमेंट येत आहेत, त्या सगळ्या रिप्लेसमेंट ह्या जास्त हार्डलायनर किंवा जास्त कट्टरपंथीय अशा प्रकारचे आहेत. जसं अली लारिजानी यांच्या जागेवर म्हणजे सिक्युरिटी चीफ म्हणून जे नवीन व्यक्ती येणार आहेत, त्यांचं नाव असं सांगितलं जातं की सईद जलीली. ते कदाचित यांच्यापेक्षा जास्त हार्डलायनर असतील आणि युद्ध चालू ठेवण्यासाठी, रेटवण्यासाठी त्यांचा महत्त्वाचा रोल असेल. त्याशिवाय आणखी काही महत्त्वाचे नेते त्या पदावर येणार आहेत. जसं आपण ऐकलंय मोझेक स्ट्रॅटेजी इराणची आहे, ज्यामध्ये 3 सक्सेसर त्यांनी ऑलरेडी निवडून ठेवलेले असतात प्रत्येक महत्त्वाच्या पदासाठी. म्हणजे आता इंटेलिजन्स मिनिस्टर मेला असेल तर त्याच्यानंतर महत्त्वाची 2 माणसं ऑलरेडी वेटिंगमध्ये होती, ती तिथं येतील. पण तरी देखील जो एक्सपिरियन्स इराणियन लीडरशिप होती ती मात्र आता मरत चाललेली आहे. त्यांचा मृत्यू होतोय आणि ही गोष्ट इस्रायलसाठी अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे, कारण ते त्यांचे शेजारी आहेत आणि त्यांना तिथं कायम राहायचं आहे. अमेरिकेला डायरेक्ट डॅमेज झाला नसला तरी अमेरिकेला या युद्धात भरपूर फटका बसला आहे. त्यांचे कितीतरी विमानं, फायटर जेट्स पडलेले आहेत. याचबरोबर त्यांचे 13 सैनिक आतापर्यंत मृत्यू पावलेले आहेत. अमेरिकेचे जे मित्र आहेत, जे सगळे कतार, सौदी अरेबिया, बहरीन, ओमान, या सगळ्या मित्रांना देखील या युद्धाचा जबरदस्त फटका बसलेला आहे. इस्रायलच्या दृष्टीनं हे कुणीही इस्रायलचे मित्र नाहीत, त्यामुळे इस्रायलला काही फरक पडत नाही. इस्रायलनं इराणवरती हल्ला केला, त्यांच्या साऊथ पारसवरती हल्ला केला. इराणनं त्याचा बदला कतारमधल्या गॅस फील्डवरती हल्ला करून घेतला, ज्याची किंमत कतारला चुकवायला लागते, ज्याची किंमत उद्या अमेरिकेला चुकवायला लागेल. पण याचा इस्रायलला काहीही फटका बसणार नाही. त्यामुळे इस्रायल, आम्ही कालही म्हटलं होतं की या सिच्युएशनला आत्ताच्या घडीला जर कुणी एक विजेता असेल यामध्ये तर तो इस्रायल आहे. इस्रायल आपल्याला जे हवं आहे ते ट्रम्प यांच्याकडून करून घेतोय आणि स्वतःही जे हवं आहे ते करतोय. अशा पद्धतीने इस्रायलने हे युद्ध रेटलंय. तुमचं या सगळ्या मुद्द्यांवरती काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? इस्रायलची यातली भूमिका कितपत बरोबर आहे, योग्य आहे, अयोग्य आहे, ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.